श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय 14 अघ बक धेनुक केशी शंखचूड इत्यादींचा वध. श्री गणेशाय नमः. जय जय वृंदावन विलासिनी आदिमाये तू कुलस्वामिनी सनकादिकांच्या हृदयभुवनी तू भवानी राहसी. कामक्रोध अनिवार हेची शुंभ निशुंभ दुष्ट असुर अहंकार हा महिषासुर करी संहार तयांचा. ब्रह्मा विष्णू आणि रुद्र शेष वाचस्पती पुरंदर पुराणे शास्त्रे वेद समग्र तुझे गोंधळी नाचती. व्यास वाल्मिक वामदेव शुक प्रल्हाद नारद बली भीष्मादिक हेची दिवटे प्रकाशक जनासी मार्ग दाखविती. तू कैवल्यपद कनकलतिका आनंद सरोवर मराळिका ब्रह्मानंद पददायका निज भक्तासी सुख देसी तू. मनमोहने गोकुळवासिनी दुष्ट दैत्य संहारिणी सावळे मुरलीधरे जगन्मोहिनी नंदसदनी खेळसी तू. संगे घेऊनी गोपाळ निरंजनी घालिसी गोंधळ कंस दैत्य हे बस्त सबळ बळी घेसी तयासी. तेची तू अंबे भीमातिरी समपद समकर समनेत्री वाट पाहसी अहोरात्री निज भक्तांची पंढरीये. 13वा अध्याय संपता तेथे रामरूप धरिले कृष्णनाथे असुरासुर प्रभंजन सुते येवोनिया संहारिला. कंस अत्यंत भये करुनी जे जे पाहो जाय नयनी पंचभूते चराचर प्राणी कृष्णरूप दिसती तया. हडपी देती विडिये करुनी कंस पाहे विडा उकलोनी त्यामाजी दिसे चक्रपाणी हाक फोडोनी विडा टाकी. म्हणे तांबुलात मेळवुनी कृष्ण मज दिधला तुवा आणून घेऊ पाहतोसी माझा प्राण शत्रुपूर्ण जाहलासी. असो इकडे गोकुळी वनासी चालिला वनमाळी भोवती गोपाळांची मंडळी नाना वाद्ये वाजविती. लागता मुखवायूचे बळ पावे वाजती अतिरसाळ घुमरी मोहरी मृदंग टाळ गाती गोपाळ स्वानंदे. पूर्वी तप आचरला बहुवस धन्य धन्य तोची वंश स्व अधरी रमाविलास धरुनी वाजवी सर्वदा. कमळे हुनी तप मोठे वेणू आचरला बहुत वाटे तरीच आधरी धरिला वैकुंठ पिठे सदा तया ती न विसंबे. हरीच्या गळ्याची वनमाळा आपादलंबिनी मकरंद आगळा सदा सर्वदा पडली गळा द्वेष उपजला कमलेसी. म्हणे मी चरणीच राहिले इने आपाद हरीस आवरिले हे न चुकेची कदा काळे भक्तिबळे बळावली. हरी धरी नाना अवतार हे गळ्याची नवे दूर इचा किती करावा मत्सर जाहली प्रियकर कृष्णाते. पडिली हे न सुटे गळा मग तिसी स्नेह वाढवी कमळा गुण गंभीर सावळा दोघी सेविती प्रीतीने. धन्य तो हातींचा वेत्र घेवो न हिंडे राजीव नेत्र धन्य ते शिखी साचार पिच्छे श्रीधर श्रीवाहे. असो ऐका मथुरेचे वर्तमान कंस चिंताक्रांत रात्रंदिन तो अघासुर बोले वचन म्हणे मी गिळीन शत्रू तुझा. कंसे गौरविला दुराचार काननाप्रती येत अघासुर होऊनी विशाळ अजगर असंभाव्य पसरला. शतयोजने लंबायमान पर्वताकार दिसे दूरून 12 गावे मुख पसरोन पडिला असे उरगतो. जैसी नगशृंगे तीक्ष्ण बहुत तैसे ओळीने भ्यासुर दंत गो गोप आत प्रवेशत पर्वतदरी म्हणोन्या. मागे दुरावला श्रीधर पुढे गेली गायींची मोहर 9 लक्ष गोपाळ समग्र मुखा माझी संचरले. दुरी राहिला गोपाळ पुढे विघ्न ओढवले सबळ भक्तवत्सल घननीळ जाणोनी आत प्रवेशला. पूर्वी कालिया मर्दिला थोर त्याहूनी विशाळ हा अजगर गो गोपाळांसहित मुरहर मुखी त्याच्या प्रवेशला. प्रवेशले जाणोनी समग्र जाभाडे मिळवी अघासूर आक्रंदती गायींचे भार प्रळय थोर मांडला. गडी म्हणती नारायणा आता रक्षी आमुच्या प्राणा तुवा पूर्वी उचलूनी गोवर्धना भक्तजना रक्षिले. 12 गावे दावाग्न तुवा गिळला न लगता क्षण येथेही तूची रक्षिसी पूर्ण भरवसा आहे आम्हाते. सिंह सखा जाहला पुरता मग भय काय काननी हिंडता
घरी येऊनी बैसला सविता, कायसी चिंता दीपाची. ऐसे बोलता गोपाळ, भक्तवत्सल तो तमाळ नीळ. कृपेने द्रवळा दयाळ, जाहला विशाळ ते समयी. द्वादश योजने त्याचे मुख, त्याहून उंच जाहला रमानायक. उभाची अजगर देख, चिरला तेव्हा गोविंदे. जैसा शुष्क वेणू कुठारे, एकाची घाई उभा चिरे. की पट फाडिता निकरे, वेळ काही न लगेची. तैसा उभाची फाडिला अघासूर, सोडविले गोपांचे भार. गगनातुनी पुष्पवृष्ट सुरवर, वारंवार करिता ती. अस्तास जाता चंडांश, गोकुळा परतला परमपुरुष. नंदादी गवळिया यशोदेस, समाचार कळला हा. आश्चर्य वाटे सकळाते, म्हणती मनुष्य कोण म्हणे याते. समाचार कळला कंसाते, अघासुर निमाला. मग पाठविला धेनुकासूर, महाक्रोधी दुराचार. ताडवनात असुर, वृषभ होऊनी बैसला. ते जाणूनी गोविंद, तिकडे चालविला गोवृंद. ताडवनात मुकुंद, नानाविध खेळ खेळे. ताड लागले दात बहुत, माझी धेनुकासूर गर्जत. गोप जाहले भयभीत, हरिमुख तेव्हा विलोकिती. दैत्याचा उत्कर्षाद्भूत, शृंगे उंच जेवी महापर्वत. हाके निराळ गाजत, मग कृष्णनाथ काय करी. प्रताप दिनकर घननीळे, धेनुकासुरास पाचारिले. तव तो शृंगे उभारुनी बळे, हरिवरी धाविन्नला. महिषासुर आरडत, शक्तीवरी जैसा धावत. की हिरण्यकश्यप बळे बहुत, नरहरिवरी कोसळे. तैसा धेनुकासुर धाविन्नला, श्रीहरी अंगी मिसळला. दोन्ही शृंगे ते वेळा, रमानाथे धरियेली. उल्थोनी भूमीवरी पाडिला, सवेची सरसावनी धावला. मग श्रीकृष्णे चरणी धरिला, भोवंडिला गरगरा. आफळीला सबळ बळे, गतप्राण जाहला ते वेळे. दिव्य सुमने वर्षले, वृंदारक ते धवा. ऐसा अद्भुत करोनी पुरुषार्थ, गोपांसहित परतला वैकुंठनाथ. कंसासी कळला वृत्तांत, धेनुकासूर निमाला. मग परमप्रतापी केशी असुर, उभा राहिला कंसासमोर. म्हणे गोकुळाचा संहार, क्षणमात्रे करीन मी. माझिया प्रतापा पुढे, देवपळती होऊनी बापुडे. श्रीकृष्ण बळीराम केवढे, मारावया अशक्य. मी कोपता वीरकेशी, पळती दिनमणी आणि शशी. ऐकता कंस मानसी, परम संतोष पावला. वस्त्रे भूषणे दिधली तयासी, गोकुळा चालिला दैत्यकेशी. अश्वरूप धरोनी वेगेसी, घोष प्रदेशी पातला. तळवे वाजती तेव्हा सबळ, दणाणिले उर्वी मंडळ. देवी विमाने सकळ, पळविली होते धवा. पर्वताकार सबळ बळी, गोकुळा भोवते कावे घाली. ऐसा कोणी नाही बळी, जो दृष्टी न्याहाळी तयाते. गोकुळी जाहला हलकल्लोळ, कपाटे लोक देती सकळ. म्हणती आता नुरे गोकुळ, प्रळय काळ पातला. सिंहनाद जेव्हा करी, थरथरे सकळ धरित्री. ऐसा कोण आहे क्षेत्री, जो जाऊनी धरी तयाते. एक हाक झाली गोकुळी, ऐसे देखोनी वनमाळी. अभय दिधले ते वेळी, म्हणे चिंता करू नका. ऐसे बोलोनी राजीवनयन, मातंगावरी धावे पंचानन. की उरगावरी विष्णुवहन, न सावरत झेपावे. की राक्षसावरी निराळोद्भवसूत, धावे जैसा अकस्मात. त्याची प्रकारे दीननाथ, केशियावरी धाविन्नला. केशीने देखिला श्यामसुंदर, कोमलांग नव पंकज नेत्र. म्हणे हाची मुख्य शत्रुसाचार, दैत्यसंहार केला याने. कृष्णे धावुनी ते वेळा, अकस्मात चरणी धरियेला. भोवंडुनी भिरकाविला, येरू सरसावला सवेची. विशाळ मुख पसरिले, हरीस म्हणे गिळीन सगळे. चरणी धरोनी ते वेळे, पुढती कृष्णे टाकिला. पर्वताकार सबळ घोडा, क्रोधे कडकडा खाय दाढा. अद्भुत हरीचा पवाडा, त्रिदशनेत्री विलोकिती. मागुती सरसावुनी धाविन्नला, हरीने रगडुनी मुंगा पिळला. सव्यहस्त ते वेळा, मुखी घातला यदुवीरे. कुक्षीपर्यंत हात घाली तेव्हा जगन्नाथ. जैसा लोह गोळा अतितप्त, तैसा जाळीत अंतरी. जिव्हा तयाची पिळोनी, बाहेर काढली उपटोनी. दैत्ये नेत्र वटारुनी, त्यजिला प्राण तेथेची.
मुखी हुनी अशुद्धाचा पूर, भडभडावा हे अनिवार, विमानी आनंदले सुरवर, सुमने अपार वर्षती. कळला कंसासी समाचार, प्राणासी मुकला केशी वीर, मग धरणीवरी शरीर, कंसे घातले ते धवा. जैसा पडलिया घटक श्रोत्र, अत्यंत शोक करी दशवक्त्र, तैसा व्याकुळ कंसासूर, केशी दैत्याकारणे. या उपरी एके दिवशी गायी चारीत ऋषिकेशी, कंसे पाठविले प्रलंबासी, कपटवेशे दुरात्मया. वृषभवेश धरुनी गायी माझी चरेवनी, परमद्वेषे जळे मनी, हरीकडे पाहुनिया. शृंगे उभारुनी ते वेळा, श्रीकृष्णावरी धाविन्नला, दैत्य कपटवेशी कळला, श्रीरंगासी ते धवा. धरुनी दोन्ही शृंगे, भवंडोनी आपटिला श्रीरंगे, जैसे पक्व फळ चूर होय वेगे, उर्वीवरी आपटिता. तैसे चूर जाहले शरीर, प्राणास मुकला असुर, कळला कंसास समाचार, प्रलंब परत्र पावला. या उपरी एके दिनी निरभ्र चांदणे यामिनी, बळीराम आणि चक्रपाणी वसंतवनी खेळती. गोपललनान समवेत कालिया मर्दन वनी खेळत, तो शंखचूड दैत्य तेथ आला दुष्ट ते धवा. महानिर्दय यक्ष पापखाणी, गोवेश धरिला दोघा जणी, गायी ऐशी ध्वनी दुरुनिवनी करीती ते. ते कुबेराचे सेवक महाकपटी दुष्ट देख, क्षणक्षणा फोडिती हाक, व्रजनायक ऐकतसे. बळीभद्रासी म्हणे मुरहर, गायी धरोनी नेतो व्याघ्र, तरीच बाहती वारंवार, करुणास्वरे करुनिया. ऐसे बोलोनी कमला नायके, गो ब्राह्मण प्रतिपाळके, परमपुरुषे भक्त तारके, ताडवृक्ष उपडिला. पाठीराखा भूधर अवतार, तेणे उपडिला प्रचंड तरुवर, त्वरे धावले महावीर, गोरक्षणा कारणे. तोते दोघे कपटवेशी, पळते जाहले वेगेसी, राम आणि ऋषिकेशी, मनोवेगेसी धावले. तोते गोवेश टाकिती, व्याघ्र होनी वेगे पळती, शेष हरी न सोडिती, पाठ लागतयांचा. मावकर दोघे जण व्याघ्रवेशही टाकून, महाभ्यासुर रूप धरोन, उभे परतोन ठाकले. नगमस्तकी पडे व्रज, तैसे दोघे मावकर, तरुघाते केले चूर, क्षणमात्र न लागता. दोघांची शिरे खुडुनी, घेऊनी चालिले ते क्षणी, विजयी होऊनी रामचक्रपाणी, पूर्वस्थळा पावले. त्यावरी आली एकादशी, जे परमप्रियकर भक्तांसी, रुक्मांगद सत्वराशी, पूर्वी उद्धरला जिचेनी. हरिस्वरूप एकादशी, नंद व्रतस्थ ते दिवशी, जागरण जाहले सर्वासी, सरली निशा सत्वर. मग दुसरे दिवशी पाही, नंद उठिला अरुणोदयी, यमुना तीरी ते समयी, स्नाना लागी पातला. तो जलपती मुख्य वरुण, त्याचे दूत रक्षिती अनुदीन, अकाळी जळी रिगती जे जन, त्यासी धरून नेती ते. आणि मनात चिंती वरुण, श्रीकृष्ण हा आदिनारायण, की अंशरूपे जाहला सगुण, पाहो लीला तयाची. हरीचा पहावया अंत, रसाधिपती होता टपत, तो अरुणोदयी नंद अकस्मात, यमुना स्नाना पातला. नंद करिता अघमर्षण, वरुण हेरी नेला ओढून, गेले पाताळास घेऊन, वरुणापाशी ते धवा. यावरी गोकुळी काय झाली करणी, उदयाद्रीवरी आला वासरमणी, यशोदा वाट पाहे सदनी, म्हणे गृहधनी न येती का. तो हाक गावात झाली, नंद बुडाला यमुना जळी, चोहो कडोन धावले गवळी, यशोदा आली लवलाहे. यमुना तीरी येऊनी, वक्षस्थळ पिटी नंदराणी, मूर्छागत पडली धरणी, शोके करुनी विव्हळ. गवळी संचरले जळी, एक परिसती आत जळी, एक बुडिया देती जळी, शोध घेती नंदाचा. यशोदा शोके देत हाका, म्हणे नंदजी व्रजपालका, प्राणप्रिया सुखदायका, कोठे आता पाहो तुम्हा. काल अष्टप्रहर एकादशी, नंदजी तुम्ही निर्वाण उपवासी, आजी पारणे करावयासी, कोठे गेला न कळेते. ऐसी माया करिता शोक, जवळी आला वैकुंठ पालक, जो भक्तवत्सल शोकहारक, माते प्रती बोलतसे. शोक न करावा तत्वता, येची क्षणी आणि न पिता, कृतांतासी शिक्षा लाविना आता, करणी करिता विपरीत. ऐसे बोलोनी तातडी,
यमुना जीवनी घातली उडी, चतुर्दश लोकांचा कडो विकडी, झाडा घेतला श्रीरंगे. पूर्वी केले गोवर्धन उद्धारण, द्वादश गावे गिळला अग्न, तो पुरुषार्थ संपूर्ण, मायेने मनी आठविला. आलिया महासर्प अघासुर, केशिया मारिला कृष्णे साचार, नंदासी आणील हा दृढ विचार, मनी वाटे मायेते. सकळ गोकुळीचे जन येती, कालिंदी तीरी तटस्थ बैसती, कृष्ण माये भोवत्या मिळती, नितंबिनी गोकुळीच्या. म्हणती यमुनेने घेतली आहुती, लोक कृतांत भगिनी इजप्रती, जे म्हणती ते साच वदती, ऐसे बोलती व्रजजन. असो इकडे वरुण लोकाप्रती, सत्वर गेला क्षीराब्दिजापती, दूत सांगाती रसाधिपती, श्रीकृष्ण पूर्ण कोपला. जो पूर्ण ब्रह्मानंद अखंड, काळाचा हा महाकाळ प्रचंड, यासी करील कोण दंड, सर्वात्मया हरिते. क्षणे जाळील ब्रह्मांड, श्रीकृष्ण प्रताप सूर्य प्रचंड, जो पूर्ण ब्रह्मानंद अखंड, करी दंड काळाते. भयभीत जाहला वरुण, बाहेर आला धावोन, घातले श्रीकृष्णासी लोटांगण, म्हणे शरण अनन्य मी. तू पूर्ण ब्रह्म दीननाथ, म्याम नेणोनी पाहिला अंत, तू कृपाळू लक्ष्मीकांत, क्षमा करी अन्याय हा. पुराण पुरुषोत्तमा भुवन चालका, तू अगोचर ब्रह्मादिका, येणे व्याजे गोकुल पालका, दर्शन मज दिदले. अर्पुनी 16 उपचार, आवडी पूजिला श्रीकरधर, नमस्कार घाली वारंवार, मग यदुवीर बोलत. अविद्या योगे भुलोनी, गेलासी निज स्वरूप विसरोनी, आता देहाभिमान टाकोनी, सदा स्मरणी राहिजे. आज्ञा वंदुनी ते वेळा, नंद हरीस आणूनी दिधला, वेगे श्रीरंग परतला, येता जाहला गोकुळा. निशी संपता उगवे चंडांश, तैसा यमुना जळातुनी परमपुरुष, नंदा समवेत आला हर्ष, परम जाहला व्रजाते. परम वेगे धावली माया, म्हणे हरी प्राण सखया, श्रीरंगा माझिया विसाव्या, काय होऊ उतराई. हरी हे शरीर ओवाळुनी, कुरवंडी करीन तुझ बरोनी, बहुता संकटी रक्षिले चक्रपाणी, काय म्हणोनी आठवू. असो नंदासी भेटले गवळी, प्रेमे आलिंगिला वनमाळी, वाद्ये वाजू लागली ते वेळी, वेगे आले मंदिरा. नंदे उत्साह केला थोर, भूसुरा दिधली वस्त्रे अलंकार, आनंदले गोकुळ समग्र, रमावर प्रसादे. सांगा ते घेऊनी जगदानंद कंद, भोजन विधी सारी नंद, ते समयीचा ब्रह्मानंद, कवण वर्णू शके पै. या उपरी एके दिवशी, नंद निघे शक्तिवनासी, देवीची यात्रा ते दिवशी, सर्व व्रजवासी निघाले. यशोदे सहित गवळणी, दही दूध घृतलोणी, यांचे गाडे भरोनी, तेच क्षणी निघाले. षड्रस अन्ने सुंदर, त्यांचेही शकट भरले समग्र, यात्रा चालली अपार, वाद्य गजर होतसे. मनोहर शक्तिवन, जेथे विश्राम पावे शक्राचे मन, वृक्ष भेदीत गेले गगन, न दिसे किरण सूर्याचे. आम्र कदंब औदुंबर, केळी नारळी अंजीर, पोफळी डाळिंबी कृष्णागर, मलयागर चंदन, चाफे मोगरे कांचन, जाई जुई रातांजन, बकुळ शतपत्र कमले पूर्ण, विकासली साजिरी. असो ऐशा वनी शक्ती, सकळ जन तेव्हा पूजिती, लोकी ते दिवसी केली वस्ती, तेची स्थळी प्रीतीने. रजनी 2 प्रहर जाहली, निद्रार्णवी अवघी बुडाली, तो महासर्प ते वेळी, नंदाजवळी पातला. कमलापती ते वेळा, यशोदे पुढे पहुडला, तव तो अजगर धाविन्नला, गिळो लागला नंदाते. नंद आक्रोशे हाका फोडित, म्हणे धावा धावा रे समस्त, सर्पे गिळले कंठपर्यंत, कृष्णनाथ दावा मज. अट्टहासे नंद आरडत, कैवार्या हरी धावे म्हणत, तो गवळी धावले समस्त, जळत भितळे घेवनिया. धबधबा घाली ती उचलोन, परी न सोडीच सर्प दारुण, मग नंद बोले वचन, कृष्णवदन दावा मज. माझे जाता ती प्राण, अंतकाळी दावा मनमोहन, ऐसे जाणोनी रमा जीवन, न लगता क्षण धाविन्नला. नंदे देखिला कैवल्यदानी, म्हणे सोडवी या काळापासोनी, हरी पदघाते हाणी ते क्षणी, परी न सोडीच सर्पतो. मग उभाची सर्प चिरला, पिता तत्काळ सोडविला, कृपा कटाक्षे अवलोकिला, शुद्ध झाहला सर्वांगे.
ज्याचे नाम घेता पतित भवसर्पाचे विष उतरत, त्याच्या कृपावलोकने तेथ सर्पविषते केवढे. असो सर्प देहामधुनी दिव्य पुरुष तेची क्षणी, निघाला श्रीरंगाचे चरणी अनन्य भावे लागला. उभा राहिला जोडोनी कर, म्हणे मी सुदर्शन नामे विद्याधर. मी गर्वे माजलो अपार, याही आप पर ओळखिले. स्त्रियांची मी जलक्रीडा खेळत, परम विषयांध उन्मत्त. तो ऋषींची मांदी अकस्मात, त्याची पंथे पातली. त्यासी केला नाही नमस्कार, स्वमुखे निंदिले समग्र. मग ते कोपले ऋषीश्वर, शाप दिधला ते धवा. म्हणती दुष्टा तू उन्मत्त, सर्प होवो नि पडे वनात. मग मी झालो भयभीत, केला प्रणिपात सर्वाते. उभा ठाकलो बद्धांजली, मज उशाप दीजे सकळी. मग तीही कृपा केली, अमृत वचन बोलिले. तीही सांगितले मज लागोनी, श्रीकृष्ण येईल शक्तिवनी. त्याच्या चरण स्पर्शे करुनी, मुक्त होशील तत्काळ. ते आजीच्या दिनी सत्य जाहले, माझे पूर्व पुण्य फळासी आले. म्हणून श्रीपतीची पावले, प्रेमे धरली विद्याधरे. वंदोनी पूतना प्राणहरणा, सुदर्शन गेला निजस्थाना. गवळी वाजविती वाद्ये नाना, निज सदना परतले. हरी आला निज सदनी, निंबलोण करी जननी. नंद धाविन्नला तेच क्षणी, म्हणे लागेन चरणी कृष्णाच्या. माया म्हणे तू आमुचा देव, पडली संकटे हरिसी सर्व. तू पूर्ण ब्रह्म स्वयमेव, आम्हास आता समजले. ऐसे बोलता माता ते, लोळणी घातली कृपानाथे. गडबडा लोळत तेथे, रडे सर्वथा समजेना. माता पित्यासी म्हणे ऐका, मज सर्वथा देव म्हणो नका. म्हणोनी प्रेमळांचा सखा, सुंद सुंदोनी रडतसे. माता म्हणे न म्हणो तुझ देव, म्हणोनी आलिंगिला माधव. धन्य यशोदेचा भाव, असंभाव्य पुण्यतेचे. हा क्षीरसागर विलासी, लीला दावी निज भक्तासी. न दावी आपल्या थोरविसी, अपार कर्तृत्व करुनिया. अद्भुत करून चरित्राते, खेळे गोवळ्या सांगाते. श्रेष्ठपण ठेविले परते, मानवी वेशा धरुनिया. यावरी मथुरापुरीत जाण, काय जाहले वर्तमान. अकस्मात ब्रह्मनंदन, कंस सभेसी प्रकटला. कंसे नारदासी पूजिले, सकल वर्तमान निवेदिले. येरू म्हणे तुझ नाही समजले, वर्तमान पै एक. दोघे पुत्र आणि रोहिणी, वसुदेवे गोकुळी ठेविली चोरुनी. ते थोर जाहले नंदसदनी, कृष्ण आणि बळीभद्र. तुझे दैत्य दुर्धर, त्रिदशात जे अनिवार. त्यांचा केला संहार, कृष्णे आणि बळीरामे. ऐकता हे वर्तमान, कंस क्रोधे फिरवी नयन. म्हणे वसुदेव देवकीस मारीन, शस्त्र घेऊनी धाविन्नला. आला बंदिशाळे जवळी, मग नारद म्हणे ते वेळी. ही वृद्धे जरी तुवा वधिली, तरी अपकीर्ती लोकात. शोधुनी मारी रामकृष्णासी, ही दोघे कासया वधिसी. ऐसे बोलोनी कंसासी, नारदे त्यासी परतविले. जैसा मंदिरा लावूनी अग्न, आपणची विजवी धावून. की पुरी दिधले लाटून, ते आपणची काढिले. जेणे विष पाजिले दुर्धर, तोची करू धावे उतार. आपणची पाठविले तस्कर, धावणे काढिले आपणची. तैसी नारदे लावणी कळी, सवेची दोघे सोडविली. कंस सभेसी तत्काळी, येऊन या बैसला. कंस क्रोधे व्याप्तपूर्ण, म्हणे उग्रसेन आणा धरोन. चुलता देवक आणून, शृंखळा घाला दोघाते. म्हणे यादव तितुके जिवे मारा, विष्णू भक्ता आधी धरा. गायी ब्राह्मण संहारा, शोधून या सत्वर. टाका अवघे यज्ञ मोडून, कोणास करून द्यावे अनुष्ठान. आणा अवघे ऋषी धरून, मी संहारीन निज हस्ते. माझे सखे जरासंधाधिक, काळ यवन माझा आवश्यक. शिशुपाळ वक्रदंत देख, बाणासुर भौमासुर. गर्जोनी कंस हाक फोडी, म्हणे यादवा करा देशोधडी. कंसे शस्त्र घेऊनी तातडी, उर्वीवरी आपटिले. यादव मथुरा सोडूनी, राहिले गिरी कंदरी लपोनी. ऋषी पळती आश्रम टाकुनी, म्हणती अवनी ठाव देई. वनोवनी हिंडती कंसदूत, गो ब्राह्मणांचा करीती घात. असो नारद मुनी त्वरित, गोकुळासी पातला. केले श्रीकृष्णासी नमन, म्हणे लवकरी टाकी कंसवधून. गांजिले गायी आणि ब्राह्मण,
करी सोडवण विश्वेशा. दुर्धर दैत्य मारिला केशी, आता सत्वरवधी कंसासी. ऐसे बोलोनी नारद ऋषी, ऊर्ध्वपंथे पै गेला. असो वनी खेळता लक्ष्मीवर, कंसे पाठविला वत्सासूर. वत्सवेश धरुनी साचार, गायींमध्ये चरतसे. गायी विलोकिता सर्वेश्वर, त्या माझी चरे वत्सासूर. पायी धरुनी सत्वर, आपटोनिया मारिला. तांदुळा माझी हरळ, डोळस निवडी तत्काळ. की सुवर्णा माझी पितळ, निवडे जैसे वेगळे. की रत्नान माझी गार, की पंडितान माझी पामर. की विप्रान माझी महार, आपोआप निवडे पै. की साधून माझी निंदक कुटील, की चंदना माझी बाभूळ. की कर्पुरा माझी ढेकूळ, आपणची निवडे पै. तैसे चतुरे श्रीकर धरे, दैत्य निवडूनी मारिला स्वकरे. जैसा सुरपंक्तीत राहू त्वरे, निवडोनी वधी मोहिनी. असो एके दिवसी घननीळ, गवळी मिळाले सकळ. त्यासी म्हणे गोकुळ, ओस करा पै आता. कंस बहुत विघ्ने करी, दैत्य धाडितो गोकुळावरी. वृंदावनी सहपरिवारी, जाऊन या रहावे. मनात इच्छी श्रीवर, वृंदावनी दैत्य दुर्धर. येणे मिशे समग्र, वधोन या टाकावे. या लागी गवळीया सांगे श्रीपती, परी गवळी कदा न निघती. न सुटे गृहाची गृहगती, मग यदुपती काय करी. बळीराम आणि जगज्जीवन, बोलती स्वर्गीचे गिरवाण. भोवते ऐकती गवळी जन, परी कोणा न कळेते. संकर्षणाशी म्हणे हरी, कौतुक दावावे क्षणभरी. धाक लाविल्या विण निर्धारी, गोकुळ ओसन करीती. गोकुळा बाहेर गेले दोघे जण, संगे बहुत मुले घेऊन. शेष आणि मधुसूदन, कासविंदान मांडिले. आपुल्या शिरींचे केश कुरळ, दोघे हाते तोडिती तत्काळ. काननात विखुरले सकळ, कर्णी न कळे ब्रह्मादिका. एकैक केसापासून देख, शतांची शते निघाले वृक. मुलांसहित यदुनायक, आला गोकुळात पळवणी. म्हणती असंख्य आले वृक, गोकुळ ओस करा सकळीक. बिदोबिदी पळती लोक, एकद्वारे झाकिती. कृष्ण बळीराम घरा आले, नंदासी म्हणती विघ्न ओढवले. वृक मागुती कानना गेले, कृष्ण इच्छे करुनिया. मग नंदादी गवळी मिळवणी, निघते जाहले तेची क्षणी. गोकुळ ओस टाकूनी, वृंदावनी राहती सुखे. बाडे घालुनी अरण्यात, परिवारेसी राहिले समस्त. यमुना तीरी रामकृष्णनाथ, गोपांसमवेत खेळती. कंसे प्रलंब दैत्य पाठविला, तेणे गोपाळ वेश धरिला. कृष्णदासान माझी मिसळला, कापट्य कोणा न कळेची. पूर्वी समीरात्मजा वधावया लागून, काळ नेमी विप्रवेश धरून. बैसला त्या प्रकारे करून, प्रलंब झाला गोपाळ. रामकृष्ण जाहले भिडती, गडी समान दो ठाई वाटिती. तो डाव परतला निश्चिती, प्रलंबावरी ते धवा. त्यावरी बैसला संकर्षण, चालिला अरण्यात घेऊन. गोप आणि जगज्जीवन, दूर राहिले ते वेळा. बळीभद्र पुसे तयासी, अरे तू कोठे मजने तोसी. तव तो काहीच वचनासी, न बोलेची सर्वथा. नीट चालिला मथुरा पंथे, तो ओळखिला रोहिणी सुते. मस्तक त्याचा मुष्टी घाते, बळीभद्रे त्वरेने फोडिला. तव तो होऊनी विशाळ दैत्य, गतप्राण झाला पडिले प्रेत. हरिपासी बळीराम येत, झाला वृत्तांत सांगितला. कंसासी कळला वृत्तांत, प्रलंब दैत्य पावला मृत्य. मना माझी भयभीत, परम होत तो दुरात्मा. दुःखे विवळ जाहला थोर, तव तो बोलिला बकासूर. म्हणे मी मारीन साचार, राया शत्रू तुझे पै. ऐसे ऐकोनी बकासूर, पाठविला परमनष्ट अनिवार. तो बक होऊनी पर्वताकार, मित्र जातिरी बैसला. बके धरिले बक ध्यान, इच्छित कृष्णाचे आगमन. रात्रंदिवस चिंतन, हरी वाचून तया नाही. जलप्राशना आले गोपाळ, तो पर्वताकार बैसला सबळ. गोप भ्याले तत्काळ, गेले हरीस सांगावया. कृष्णाची सांगती ते वेळी, एक पक्षी आला महाबळी. आम्ही देखोनी तत्काळी, भिवोनिया पळालो. गडियांसहित सावळा, बक पहावया धाविन्नला. तव तो बैसलासे बगळा, वाटे न जाय कोणाच्या. जैसा वैर्याचा आदर,
वरी वरीच अवघा उपचार, तैसी क्षमा धरून असुर, उगाच तीरी बैसला. कृष्ण जवळी येताची दुष्टे, असंभाव्य पसरिली चंचू पुटे, उचलोनी कृष्ण गिळला नेटे, क्षणमात्र न लगता. बके गिळला घननीळ, भोवते आकांत करीती गोपाळ, एक पिटिती वक्षस्थळ, प्रळय काळ ओढवला. म्हणती विसावया ऋषिकेशी, काय सांगावे तुझे मातेसी, का उपेक्षिले आम्हासी, परमवेद का गोविंदा. बकासुरे गिळला सावळा, परी अंतरी जाळी ते वेळा, जैसा प्रळयाग्नीच्या ज्वाळा, पोळे गळा त्याच रीती. जैसा लोह गोळा तप्त आरक्त, जिकडे तिकडे जाळीत, तैसे बकासुरासी होत, उगळोनी टाकीत कृष्णाते. बाहेर येताची मुरारी, आपुले सामर्थ्य प्रकट करी, दोन्ही चंचूपटे ते अवसरी, धरी स्वकरी कमलावर. परमबळी यादवेंद्र, उभाच चिरला बकासुर, त्रिविष्टप वर्षती सुमन भार, विजयी श्रीधर सर्वदा. कंसासी समाचार कळला, सवेची अरिष्टासुर पाठविला, तो शक्तिरूपे धावला, विशाळ मुख पसरुनिया. भयभीत गोपाळ होती, हरीस म्हणती आली महाशक्ती, गोप चळचळा कापती, मग यदुपती काय करी. अवलोकिता ऊर्ध्वपंथे, महाशक्ती प्रकटली तेथे, ती योगमाया जगन्नाथे, आपुले अंगीची प्रकटविली. जे ब्रह्मादिका नये ठाया, पूर्वी कंस गेला आपटावया, तव ते गेली निस्तोनिया, हे योगमाया हरीची. त्या महामायेने तेची क्षणी, कपट शक्ती गिळली मुख पसरोनी, मागुती गुप्त झाली गगनी, कृष्ण इच्छे करुनिया. गडी कौतुक पहाती, म्हणती अगाध माया तुझी श्रीपती, तू पाठीराका निश्चिती, भय कल्पांती नाही आम्हा. कागासुर म्हणे कंसाते, मज मृत्यू वीरभद्राचे हस्ते, तो कासया येईल येथे, मी कृष्णाते मारीन. कागासुर निघाला वेगे, दुरून या देखिला श्रीरंगे, कोण त्याचा मृत्यू भक्त भवभंगे, अंतरी तेव्हा अवलोकिला. करिता वीरभद्राचे स्मरण, अकस्मात प्रकटला येऊन, करुणी श्रीहरीसी नमन, दैत्यावरी धाविन्नला. कागासुराचे शिरकमळ, वीरभद्रे छेदिले तत्काळ, कृष्णासी स्तवोनी निराळ, मार्गे गेला ते धवा. खरासुर खररूप धरुनी, भुंकत हिंडे काननी, कृष्णे तो पायी धरोनी, आपटिला क्षणार्धे. तोही झाला गतप्राण, तो खगासुरा आला धावोन, जैसा पतंग देखोनी अग्न, उडी घाली प्राणाती. पसरोनिया विशाळ मुख, धावे जगन्नाथा सन्मुख, कृष्ण आपटोनी तो निशंख, मृत्युपुरासी पाठविला. विठ्यासूर त्या पाठी, धावत आला उठाउठी, माया लाघवी जगज्जेठी, धावे पुढे ते धवा. उभा चिरला विठ्यासूर, तोही पाहू गेला मृत्यूनगर, केला सर्व दैत्यांचा संहार, कंसाचूर चडफडी. स्वहस्ते पिटी वक्षस्थळ, म्हणे राज्य बुडाले सकळ, भरवशाचे वीर सबळ, गेले टाकुनी मजलागी. म्हणे माझे दृष्टी पडता वैरी, तरी मी त्यासी वधितो क्षणाभितरी, मग बुद्धी एक अंतरी, आठविली असुरेंद्रे. घागरी आणि कोहळे, कंसे गोकुळा पाठविले, घटान माझी कुष्मांड सगळे, घालोन या पाठवावे. आणि सिकतेचे वेट वळूनी हाते, तेही पाठवा त्याचे सांगाते, हे जरी कोडे नुगवे तुम्हाते, तरी रामकृष्णा ते धाडिजे. नाही तरी गोकुळ सकळ, निर्दाळीन मी कंसकाळ, म्हणून दोघे दैत्य सबळ, पाठविले व्रजाते. दूत धाविन्नले त्वरित, नंदाजवळी आले अकस्मात, म्हणती तुम्हावरी कोपलासे मथुरानाथ, कोडे समस्त उगवा आहे. तुम्हास न उगवे जरी ये वेळी, तरी पाठवावे राम वनमाळी, नाही तरी मराल सकळी, कंस हस्ते करुनिया. तुम्ही गोरस पिऊनी जाहले ती मस्त, परी तुम्हासी जवळी आला मृत्य, गवळी भ्याले समस्त, म्हणती अनर्थ ओढवला. गवळी वृंदावनी राहिले होते, ते पुढती आले गोकुळाते, तो हे विघ्न अवचिते, पुढे वाढून ठेविले. कंसदूत राहविले ते वेळी, एकांती बैसले सकळ गवळी, एक म्हणती लपवा वनमाळी, कोठे तरी नेऊनिया. एक म्हणती रामकृष्ण बरवे, परराज्या माझी पळवावे, नंदादी गवळी आघवे, चिंताग्नीने आहाळले. वनासी गेले होते रामवनमाळी, ते परतोनी आले सायंकाळी, तो अधोवदन सकळ गवळी,
चिंतार्णवी बुडाले. चिंता आणि चिता दोन्ही समानची पाहता, असो ऐसे हरीने देखता, नंदाप्रती बोलतसे. काय जाहला समाचार, का चिंताग्रस्त समग्र, नंद म्हणे कंस दुराचार, अपाय चिंतितो तुम्हासी. सांगितले सकळ वर्तमान, गदगदा हासे जगज्जीवन, म्हणे हे कोडे आताची उगवीन, उठा भोजन करा तुम्ही. मग बोले बळीभद्र, पडल्या आकाशा देऊ धीर, तेथे मशक काय कंसासुर, करू संहार क्षणमात्रे. कौतुक केले गोपाळे, जवळी घेतले घट कोहळे, क्षणामात्रे सूक्ष्म केले, घटी घातले तेची क्षणी. मागुती आत जाहले स्थूल, भ्रूधरे वाळू आणली तत्काळ, चपलत्वे वेटी सबळ, वळोनिया टाकिल्या. वाळूचे दोर जे वळिले, घटांभोवते ते गुंडाळिले, नंदादी गवळी तटस्थ झाले, नवल दाविले अद्भुत. तो अघटित घडवी हरी, उदकावरी धरिली धरित्री, पंचभूतासी मैत्री, परस्परे चालवी जो. असो कंस दूतासी नंद बोले, म्हणे कोडे तुमचे उगवले, घेऊनी जा रे वहिले, कंसा लागी दाखवावया. दूत म्हणती तुम्हा ते, बोलाविले मथुरानाथे, तो कोप आला बळीभद्राते, म्हणे दूता ते मारी नमी. दूत भयभीत जाहले, नंदासी काकुळती आले, आमासी सोडवी ये वेळे, जातो वहिले मथुरेसी. कोडे घेवोनिया दूत, गेले मथुरेसी पळत, नंदे बळीभद्र केला शांत, म्हणे या ते न मारावे. मोठे अरिष्ट टळले, व्रजवासी सर्व आनंदले, कंसाजवळी दूत आले, कोडे निवडले सांगती. कृष्णे कोहळे घातले घटी, बळीभद्रे वळिल्या वेटी, ऐकता कंसाचे पोटी, भय बहुत संचरले. असो या उपरी एके दिवशी, उष्णकाळी ऋषिकेशी, चंडांश आला माध्यान्हासी, तृणे वाळली समस्त. गोवर्धन पर्वताचे शिरी, गायी चारित मुरारी, कंसे जाणुनी ते ओसरी, दूत धाडिले सवेग. चहूनकडे एकेची वेळा, पेटविल्या अग्निज्वाळा, नवलक्ष गोपाळ मेळा, सापडला हरिसहित पै. नाना द्विजांची या जाती, आहाळोनी अग्नि माझी पडती, गोपाळ चहूकडूनी धावती, मिळाले श्रीपती भोवते. अनिवार देखोनी ज्वाळा, गायी धावती हरी जवळा, गोप आक्रंदती ते वेळा, बहुवर्तला प्रलय काल. गोप धावुनी हरिवरी पडती, निजांगा खाली कृष्ण झाकिती, गायीवरी माना टाकिती, आहाळेल यदुपती म्हणोनिया. आमचे देह जावोत जळोनी, परी वाचो हा चक्रपाणी, जवळी जाळीत आला अग्नी, करुणार्णव पाहतसे. गोपाळ आक्रोशे रडती, आहा सापडला की श्रीपती, मनमोहन वेधक मूर्ती, पुन्हा दृष्टी पडेना. निर्वाणीचे जे का भक्त, जाणोनिया इंदिराकांत, नाभी नाभी ऐसे म्हणत, नेत्र समस्त झाकारे. ऐकताची हरीचे वचन, समस्ती झाकिले तेव्हा नयन, विशाळ मुख पसरून, गिळला अग्नी ते वेळा. गोपाळ उघडती नेत्र, तो जात वेद न दिसे अणुमात्र, ब्रह्मानंद झाला थोर, नाचती निर्भर सवंगडे. मोहरी पावे घुमरी, मृदंग वाजती कुसरी, गोपाळ गाती नाना परी, हरिलीला अपार. वृंदारक सुमनांचा भार, हरिवरी वर्षती अपार, झाला एकची जय जयकार, सुख थोर न वर्णवे. देव करीती मनी आसोशी, कधी हरी वधील कंसासी, सुखी होतील समस्त ऋषी, चिंता सर्व टाकुनिया. असो गोकुळी आला गोपाळ, हर्षभरित गोपी सकळ, आरत्या घेऊनी घननीळ, पाहो येती सामोऱ्या. श्रीकृष्ण केवळ वासरमणी, देखता गोपी विकासल्या कमळणी, श्रीकृष्ण शशांक देखोनी, गोपी चकोरी जाहल्या. की घननीळ मेघ केवळ, गोपी चातकी सकळ, की श्रीकृष्ण सुवास नीलोत्पल, गोपी भ्रमरी वेधल्या. हरी विजय ग्रंथ क्षेत्र, साहित्य रसे पिकले अपार, नाना दृष्टांत नागर, कणसे हीच सधनपै. हे पीक समस्त लागे हाता, ऐसा उपाय काय आता, तरी आवडीच्या ढोळ्या समजता, सावध सर्वही बैसावे. भक्तीचा पांगोरा वाजवुनी, कुतर्क पाखरे टाका उडवोनी, तरीच धान्य समूळी होनी, हाता लागेल सर्वही. ब्रह्मानंद यतिराज, जो ज्ञानार्क तेज पुंज,
श्रीधर तयाचे चरणरज सेविता सहज संतुष्टपै. इति श्री हरी विजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत संतजन परिसोत पंडित चतुर्दशोध्याय गोडहा. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. श्रोतेजन हो, कंसाला कृष्णाची भयंकर भीती वाटू लागली. त्याने एकामागून एक दैत्य कृष्णाला मारण्यासाठी पाठविले. त्यांना कृष्णाने कशी मुक्ती दिली, मन लावून ऐका. हे राक्षस, हे दैत्य म्हणजे मनुष्याच्या मनातील दुष्ट विचारच. कंसाचा अघासूर नावाचा एक मित्र होता. तो कृष्णाला मारण्यासाठी वृंदावनात आला. त्याने एका आड जागी मोठ्या अजगराचे रूप घेऊन आपला जबडा पसरून ठेवला. गायींना व गोपाळांना ती पर्वताची गुहा आहे असे वाटले. ते सर्वजण आत शिरले. त्यांच्या मागोमाग कृष्णही आत शिरला. तोच अजगराने आपला जबडा मिटून घेतला. सगळे आत कोंडले गेले. गोप गोंधळले व ओरडू लागले. गायी हंबरू लागल्या. कृष्णाला धरून त्या अंधारात घुसमटलेले सारे रडू लागले. अघासुराचे हे कृत्य आहे हे ओळखून कृष्ण एकदम उंच होऊ लागला. त्याने अजगराचे शरीर फाटले. त्याने गायी वासरांना व गोपाळांना बाहेर काढले. अजगर नाहीसा झाला व तेथे अघासूर मरून पडलेला दिसू लागला. सर्व सुखरूप बाहेर पडल्यावर कृष्णाची व बलरामाची स्तुती करू लागले. कंसाने पाठविलेला धेनुकासूर नावाचा दैत्य मोठ्या बैलाचे रूप घेऊन कृष्णावर वृंदावनात धावून आला. तालवनात गोपाळांबरोबर कृष्ण खेळ खेळत होता. तो रानटी बैल येताच गायी बिथरल्या, वासरे पळाली, गोप भ्यायले. पण कृष्णाने त्या बैलाला चिडवून आवाहन दिले. त्याची दोन्ही शिंगे हातात धरून मान पिरगळली. पटकन मागे जाऊन दोन्ही हातात त्याचे दोन्ही पाय धरले व आकाशात भिरकावून दिले. तो कोसळला, तो उठलाच नाही. या असुराने देवांना पूर्वी त्रास दिला होता. त्यामुळे तो मरताच देवांनी कृष्णावर सुमनवृष्टी केली. केशी नावाचा कंसाचा हस्तक घोड्याचे रूप घेऊन गोकुळात घुसला. गोकुळात त्याने खूप धुमाकूळ घातला. कित्येकांना लाथा मारल्या. त्याच्या तडाख्याने वासरे घायाळ झाली. लोकांनी दारे बंद केली तेव्हा कृष्ण बाहेर पडला. त्या घोड्याच्या अंगावर धावत जाऊन अत्यंत चपळाईने कृष्णाने त्याचे पाय पकडले. त्याला दूर फेकून दिले. पण तो घोडा पुन्हा धावून आला. तेव्हा त्याला पुन्हा फेकले. किंकाळत घोडा आ वासून कृष्णावर धावून आला. तेव्हा कृष्णाने आपला हात घोड्याच्या तोंडात घातला आणि पोटापर्यंत आत नेला. त्याचा हात एकदम मोठा व कठीण झाला. घोडा गुदमरला, हातपाय झाडू लागला. कृष्णाने त्याची जीभ ओढून धरली. घोड्याच्या तोंडाला फेस आला. जमिनीवर तो गडबडा लोळू लागला. तरी कृष्णाने त्याच्या घशातील हात काढला नाही. शेवटी घोडा तडफडत मरण पावला. तेव्हा दारे उघडून गोप धावत आले. कृष्णाने आपला हात पुन्हा लहान केला. गोपांनी कृष्णाला डोक्यावर घेऊन नाचविले. केशीचा वध झाला हे कळल्यावर कंस अत्यंत चिडला. त्याने प्रलंब नावाच्या असुराला कृष्णावर पाठविले. त्यानेही बैलाचे रूप घेतले होते आणि तो गुरा वासरात मिसळून कृष्णाच्या जवळ आला. त्याने कृष्णावर एकदम हल्ला केला, पण कृष्ण तयारच होता. कृष्णाने त्याला शिंगे धरून एकदम उचलले आणि अतिशय वेगाने भूमीवर आदळले. प्रलंबासुरही मरण पावला. गोपाळांना आता अशा संकटांची सवयच झाली होती. त्यांच्यावर आणखीन एक संकट ओढवले. कुबेराचे 2 सेवक दुष्ट बुद्धीचे होते. ते गोपाळांना त्रास देण्यासाठी गायींची रूपे घेऊन आले. वाघाच्या तावडीत गाय सापडली की ज्याप्रमाणे ओरडते त्याप्रमाणे त्यांनी हंबरडे फोडले. कृष्णाने तो आवाज ऐकला. बलरामानेही ऐकला. वाघ आला असेल तर त्याला मारावे म्हणून कृष्णाने ताडाचे झाड उखडून हातात घेतले. त्या गायीपर्यंत ते धावत आले. तोच तेथे त्या यक्षांनी वाघाची रूपे घेतली. रामकृष्णांनी त्यांचा पाठलाग केला. तेव्हा त्यांनी राक्षसांची रूपे घेतली. तोच रामकृष्णांनी त्यांच्या डोक्यात ताडाची झाडे मारून त्यांचा कपाळ मोक्ष केला. आणखी काही दिवसांनी नंद यमुनेत शिरला होता. पुष्कळ वेळ झाला तरी तो बाहेर आला नाही. सर्वांना चिंता पडली. यशोदा रडू लागली. नंद बुडून मेला असावा असे सर्वांना वाटले. सारेजण कृष्णाला विनवू लागले, नंद बाबांचा शोध तूच लाव. तेव्हा कृष्ण यमुना नदीत उतरला. तेथून तो पाताळ लोकात गेला. तेथे वरुणाचे राज्य होते. वरुणाने नंदाला आग्रहाने स्वतःच्या प्रासादात नेले होते. त्याचा आदर सत्कार केला होता. कृष्ण वरुणाला भेटला. वरुणाने त्याचे अत्यंत प्रेमाने स्वागत केले. नंद बाबांना असे अचानक का आणलेस असे कृष्णाने वरुणाला विचारले.
वरुण म्हणाला, देवादिदेवा, श्रीकृष्ण अवतारातील मनोहर अशा गोपवेशात तुझे दर्शन घ्यावे अशी माझी फार इच्छा होती. म्हणून मी कोणालाही न सांगता नंदबाबांना इकडे आणले आहे. त्यांच्या मागोमाग तू येशीलच असे मला वाटलेच होते. मला तुझे दर्शन झाले, माझ्या मनासारखे झाले, माझे समाधान झाले. कृष्ण म्हणाला, अरे तेवढ्यासाठी तू इतरांना एवढा त्रास का बरं दिलास? तू माझे ध्यान केले असतेस तरी मी तुला इष्टरूपात दर्शन दिले असते. कृष्ण वरुणावर रागावला नव्हता, पण वरुणाला आपली चूक कळून आली. त्याने कृष्णाची क्षमा मागितली. कृष्णाने त्याला क्षमा केले. नंदाला घेऊन तो यमुनेतून वर आला. त्यावेळी गोपांना जो आनंद झाला त्याचे वर्णन काय करावे. यशोदेने तर कृष्णाला जवळ घेऊन म्हटले, कृष्णा, हे तुझे उपकार मी कसे फेडू. पुढे एकदा देवीची यात्रा होती. सर्व गवळी शक्तिवनात जाण्यास निघाले. गोरस, लोणी आणि पूजा सामग्री बरोबर घेतली. मुलाबाळांना बरोबर घेतले. देवीची पूजा इत्यादी केली. रात्री वनातच सर्वजण झोपले. तेव्हा तेथे एक मोठा अजगर आला. त्याने नंदाला गिळण्यास सुरुवात केली. नंद ओरडू लागला. गवळी जागे झाले. अजगर नंदाला गिळंकृत करणार हे पाहून सारे एकदम रडू लागले. नंद सतत कृष्ण कृष्ण, मेलो मेलो असे ओरडत होता. कृष्ण जागा झाला. त्याने अजगराचे तोंड दोन्ही हातात धरले आणि त्याला चिरून टाकले. अजगराच्या जबड्यातून नंदाची सुटका केली. तो सर्प निष्प्राण झाला. पण गवळ्यांना त्यातून एक तेजस्वी पुरुष बाहेर पडताना दिसला. त्याने हात जोडून श्रीकृष्णाचे स्तवन केले. गवळी नंदाच्या सुटकेने आनंदित झाले, पण हे दृश्य पाहून थक्क झाले. तो सुदर्शन नावाचा एक देव होता. यक्ष, किन्नर, विद्याधर अशा देवयोनी आहेत. तो विद्याधर होता. एकदा तो जलविहार करीत होता. त्यावेळी तेथे एक ऋषी आले, पण सुदर्शनाने त्यांचा सन्मान केला नाही. तेव्हा त्यांनी त्याला शाप दिला, तू जड मूड अजगर होऊन पडशील. सुदर्शन फार घाबरला, काकुळतीस आला. त्याने ऋषींची क्षमा मागितली. ऋषी म्हणाले, पुष्कळ काळाने शक्तिवनात विष्णू गोपाल रूपे येईल. तो तुला मुक्त करील. त्याप्रमाणे कृष्णाने आता त्याला मुक्ती दिली. त्या सुदर्शनाने आपली ही पूर्वकथा गवळ्यांना सांगितली. कृष्ण व नंद यांना वंदन केले व तो स्वस्थानी गेला. कृष्ण हा विष्णूचा अवतार आहे याची ओळख पटून नंदासह सर्व गवळी त्याची स्तुती करू लागले. पण कृष्णाने सर्वांच्या मनावर पुन्हा मोहिनी घातली. तो आईला म्हणाला, आई, तू मला तुझा कान्हाच म्हण, मी दुसरा कोणी नाही. तो भगवान विष्णू स्वतःला यशोदेचा पुत्र म्हणवून घेण्यातच धन्यता मानित होता. कंसाकडे नारद मुनी गेले. त्यांनी त्याला उघडच सांगितले, कंसा, कृष्ण व बलराम हे कोण आहेत तुला माहीत आहे का? बलराम हा वसुदेव आणि रोहिणी यांचाच मुलगा. तो शेषाचा अवतार आहे. कृष्ण हा देवकीचा 8वा पुत्र आहे. तोच तुझा वैरी आहे. तुझ्या दुष्कर्मांचा व पापांचा भार नष्ट करील तर तोच. तो तुझा काळ आहे. बालपणातच तुझ्या किती हस्तकांना त्याने मारले, पण तू अजून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी काहीच कसे करीत नाहीस. आता तरी जागा हो. कंस म्हणाला, त्या देवकीला, वसुदेवाला आणि देवक ह्यालाही मी मारून टाकतो. नारद म्हणाले, आता त्यांना मारून काय उपयोग? तुझे नाव मात्र खराब होईल आणि म्हाताऱ्यांना मारण्यात काय पुरुषार्थ? कृष्ण आणि बलराम लहान आहेत, त्यांचेच भय मनात धर. आता त्यांना मारण्याचा उपाय कर. कंसाला खूप राग आला. कृष्णाने आपले किती दैत्य मारले त्यांचे स्मरण करून त्याने यादवांना त्रास देण्यास सुरुवात केली. नारद अशी कळ लावून गेले की कंसाचे पाप वाढेल आणि कृष्ण त्याचा नाश लवकर करील. कंसाने यज्ञयाग बंद पाडले. ऋषींचे आश्रम उद्ध्वस्त केले. त्यांचे धर्माचरण बुडविले. तेव्हा मथुरेचे राज्य सोडून यादव दूर जाऊ लागले. गायींचा व ब्राह्मणांचा छळ होऊ लागला. जरासंध, भौमासूर, शिशुपाल, दंतवक्र अशा दुष्ट राजांनी कंसाप्रमाणेच सर्वत्र ब्राह्मण, ऋषी, अबला व सज्जन यांचा छळ आरंभिला. सर्वत्र भीतीचे साम्राज्य पसरले. जरासंधाने नरमेधच चालविला. कित्येक राजे त्याने बंदीत टाकले. मगधाचे साम्राज्य वाढविले. भौमासुराने कित्येक राजकन्या व इतर सुंदर कन्यांना बंदी ठेवले. सर्व प्रजांचे हाल हाल होऊ लागले. नारद कृष्णाला भेटायला आले, गुप्तपणे एकांतात यमुनेच्या तीरी. भक्ताने भगवंताला काय सांगावे? देवा, नारायणा, आता तरी कंसाचा वध करावा. इतर दुष्टांचाही नाश करावा. त्यांचे पापांचे घडे भरत आले आहेत. कृष्णाने त्याला आश्वासन दिले.
कंसाने वत्सासूर नावाच्या दैत्याला वृंदावनात पाठविले. वत्सासुराने वासराचे रूप घेतले होते, पण त्याचे कपट ओळखून कृष्णाने त्याला मारले. कृष्ण व बलराम यांनी पुढे विचार केला की गायी चारायला आपण वनात गेलो की जी संकटे येतात त्यामुळे नंदादिकांना फारच चिंता वाटते. त्यापेक्षा आपण गोकुळात न राहता सर्वांनी वृंदावन व गोवर्धन पर्वत यांच्या आसपासच राहावे. पण त्यांचा हा विचार गवळ्यांना रुचला नाही. त्यांना गोकुळ सोडून जावेसे वाटेना. तेव्हा कृष्णाने त्यांना भीती वाटावी यासाठी एकदा असे केले. गोकुळात हजारो लांडगे फिरत आहेत असे गवळ्यांना दिसले. कृष्णाने ते सारे आपल्या मायेने निर्माण केले होते. लांडग्यांच्या भयाने गवळी बाहेरच पडेनात. पुष्कळांनी गोठ्यातील गायींच्या रक्षणासाठी पहारा केला. गवळ्यांनी मग ठरविले कृष्णाचे ऐकावे, वृंदावनात राहायला जावे. कृष्णाने, बलरामाने व नंदाने नंतर व्रजभूमीतील सारी वस्ती उठविली. वृंदावनात त्यांनी वाडे बांधले, गोठे बांधले, नवी वस्ती केली. गायी चारायला आता दूर जायला नको होते. गोकुळातील लांडगे एक दिवस अचानक दिसेनासे झाले. वृंदावनात संकटांची परंपरा चालूच होती. कंसाने प्रलंब नावाचा एक दैत्य पाठविला. त्याने मायेने गोपाचे रूप घेतले, पण बलरामाने त्याला ओळखले होते. खेळ खेळताना जो गोप हरेल त्याने जिंकणाऱ्या गोपाला पाठीवर वाहून ठराविक ठिकाणी न्यायचे असे ठरले होते. तो दैत्य मुद्दाम बलरामाजवळ खेळू लागला आणि हरला. बलरामाला त्याने पाठीवर घेतले आणि झपाट्याने मथुरेच्या मार्गाला नेले. बलरामाने त्याला जरा अंतरापर्यंत जाऊ दिले आणि मग एकच बुक्का असा मारला की त्या दैत्याचे डोके फुटले. तो स्वतःचे रूप धारण करून मेला. बक नावाचा दैत्यही त्याच्या मागोमाग आला. यमुनेच्या तीरी एका मोठ्या बगळ्याचे रूप घेऊन तो एका पायावर उभा राहिला. गोपांना आश्चर्य वाटले. कान्हा, कान्हा, एक मोठा बगळा आलाय बघ, असे म्हणत त्यांनी कृष्णाला तेथे नेले. पण कृष्ण जवळ जाताच बगळ्याने मोठी चोच उघडून कृष्णाला गिळून टाकले. त्यावेळी कृष्णाने अग्नीसारखे दाहक रूप घेतले. बगळ्याने हरीला बाहेर टाकले. बाहेर पडताच कृष्णाने स्वतः प्रचंड रूप घेऊन त्या बगळ्याची चोच पकडून त्याचे 2 तुकडे केले. बकासुराचाही अंत झाला. पुढे कावळ्याचे रूप घेऊन एक असुर आला. त्याचा मृत्यू शिवाचा मुख्य गण जो वीरभद्र त्याच्या हातून व्हायचा होता. त्यामुळे कृष्णाने त्याला आवाहन केले व वीरभद्राने त्या कागासुराला ठार मारले. त्या मागोमाग गर्दभाचे रूप घेऊन एक दैत्य आला आणि गोपांना लाथा मारीत उपद्रव देऊ लागला. कृष्णाने त्याला आपटून मारले. विविध पशूंची भयानक रूपे घेऊन येणाऱ्या सर्व दैत्यांना कृष्ण बलरामांनी निजधामास पाठविले. कंसाने आता एक राजकारणी डाव टाकला. नंदाकडे त्याने एक कूट प्रश्न म्हणून काही घागरी व काही कोहळे पाठविले. हे कोहळे या घागरीत आख्खे घालून घागरी परत पाठवा आणि ते जर जमत नसेल तर बलराम व कृष्ण यांना मथुरेत पाठवा. त्याप्रमाणे केले नाही तर आम्ही गोकुळाचा व वृंदावनाचा विध्वंस करू. कंसाकडून आलेली ही धमकी सर्व भयभीत झाले. असे प्रश्न कृष्णच सोडविल असा गोपांचा विश्वास होता. कृष्णाने कोहळे प्रथम लघिमा सिद्धीने लहान केले आणि घागरीत घातले. मग ते पुन्हा होते तसे मोठे केले. आता आपणही दुसरे कोडे पाठवावे असा विचार करून बलरामाने वाळू आणली व स्वतःच्या मायेने वाळूची दोरी वळली. अशा दोऱ्या त्याने घागरींभोवती घट्ट आवळून बांधल्या. दूतांना कृष्णाने घागरीत घातलेले कोहळे घेऊन कंसाकडे पाठविले. घागरींना वाळूच्या दोऱ्या बांधल्या होत्या. जाण्यापूर्वी दूत म्हणाला, कृष्ण बलरामांना कंस महाराजांनी मथुरेत बोलावले आहे. तेव्हा बलराम त्या दूताला मारणारच होता, पण कृष्णाने त्याला आवरले. तो दूत मथुरेत गेला. कृष्णाचा निरोप होता, आम्ही तुमचे कोडे सोडविले आहे, आता वाळूच्या दोऱ्या सोडवून घ्या. कंसाने अनेकांना दोऱ्या सोडवायला सांगितले, पण ते कोणालाही जमले नाही. कंस संतापला. त्याने गोपांसह कृष्णाला जाळून टाकावे या हेतूने गोवर्धन पर्वताचा परिसर व वृंदावनाभोवतीचे अरण्य याला सगळीकडून आग लावली. पण कृष्णाने कंसाचा दुष्टपणा ओळखून सर्व गोपांना डोळे मिटण्यास सांगितले आणि योगशक्तीने तो भयंकर वणवा पिळून टाकला. इतकेच नव्हे तर जळलेले वन पुन्हा जसे होते तसे केले. तेव्हा गोपांना फार आनंद झाला. त्यांनी मोठमोठ्याने वाद्ये वाजवून सोहळा साजरा केला. देवांनी त्यांच्यावर पुष्पवर्षाव केला. अध्याय 14 समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.